नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज सुनील पाटील यांच्या शेतात आलेलो आहे. त्यांच्या शेत आणि माझ्या शेत एकाच बांध आहे. आज आपण पाहू शकता या टमाट्याला किती टमाटे लागलेले आहेत. जवळजवळ एका झाडावर 150 ते 150 टमाटे लागलेले आहेत. इथं कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत त्यांनी वापरलेले नाही. पूर्ण त्यांचे या सालकडच्या आणि जे ते निविष्ठा बनवतात त्याचा परिणाम मला दिसून आलेला आहे. आपण बघू शकताय पहा, जवळजवळ झाड खाली जमिनीला टेकून गेले इतके टोमॅटो लागलेले आहेत, बांधलेले असल्यावर सुद्धा. आणि मी तेथून घरी पण घेऊन जातो तर त्याची चव एकदम चांगल्या प्रकारे लागते. तुम्ही पाहू शकता. प्रत्येक फुलाचे फळामध्ये रूपांतर झालेले तर दिसून येत आहे. हे पहा, हे झाडचे अक्षरशः डायरेक्ट जमिनीला टेकून गेलेले आहे. हे घरी खाण्यासाठी त्यांनी लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा भाजीपाला आज रोजी बाजारातून घेत नाही. स्वतः शेतात तयार करतात, पिकवतात आणि तेच वापरतात. ही कोथिंबीर म्हणा, हे इकडे झाड आहे टमाट्याचं, ते पण बघून घ्या. म्हणजे सर्वच झाडांना जवळजवळ सारखेच आहे बा. फुलाचं रूपांतर फळात झालेलं आहे. फुल गड झालेलीच दिसत नाही इथं. तर पहा, तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे वातावरण कितीतरी प्रमाणात खराब होतं तरीसुद्धा हो, आणि निरोगी झाड आहेत. आणि नवीन फ्लॉवरिंगसुद्धा त्याच्यावर चालूच आहे. हे बघा दादा, हे आता त्यांनी वांग्याचे रोपं इथे लावलेले आहेत. त्याला पण आपण पाहू शकतात, एकदम निरोगी आणि एकदम फुटवे, म्हणजे बुंध्यापासूनच फुटव्यासून सुरुवात झालेली आहे. तर जवळजवळ त्याला पण 16 फुटवे झाडाच्या मानाने खूपच फुटवे फुटलेले आहेत. आणि फ्लावर्ससुद्धा फ्लावर लाभ चालू झालेलं आहे. हां, फुलधारणा सुद्धा चालू झालेली आहे. लसण ही मजबूत, हे लसण कोथिंबीर म्हणजे या सारखं 100% रिझल्ट यांना इथं मिळालेला आहे. आता माझा पण विचार आहे आपण पण हे वापरावा. मी जवळजवळ यांचं 20 वर्षापासून बघतोय ते शेती कशा प्रकारे करतायत. कारण की त्यांचं शेत आणि माझं शेत बांधच आहे. कोथिंबीरमध्ये बी तसंच झालेलं आहे. बाकी घरी खाऊन घेतली. आता जे राहिलेलं आहे धने बघा किती आहेत. राहिलेल्या झाडाचं धन्यांमध्ये रूपांतर. विशेष म्हणजे फूल लागलं की फळ लागणं 100% लागतातच. गड या बुरशीजन्य जे आजार आहेत हे सुद्धा सहजासहजी आपल्या शेतामध्ये येत नाही, तेही पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं. इकडे मेथी पण आहे, मेथीची पण मस्त झालेलं आहे. आता मुळा रिझल्ट आलेले आहेत मित्रांनो. हे बघा, हे राहिलेल्या मेथी कोथिंबीरीच्या काड्या आहेत. एकदम फुल आणि फळ त्यांना व्यवस्थित लागलेलं आहे. हा मुळा राहिलेला होता, त्याचा पण बघू शकता तुम्ही. फ्लोर आणि हे त्याचं बीज, एका मुळ्याला देखा तुम्ही किती फुटवे फुटलेले आहेत. मेथी कोथिंबीर, तिकडे शेवगा लावलेला आहे त्यांनी. त्या शेवग्याला पण एकदम फुलसुद्धा खूप आहेत आणि शेंगासुद्धा खूप लागलेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण हे सर्कल्चर वापर करतोय, प्रत्यक्षात अगोदर आपण वापर करावा, त्यापासून निविष्ठा तयार करणं, त्यानंतरच आपण जे काही बारीक सुरीक निरीक्षणे करून घेतो, त्याच्यानंतर आपणच शेतकऱ्यांना सांगतोय. तर एका झाडाला म्हणजे आपण जे लागवड केलेली वांग्याचे रोपटे छोटे छोटे लागवड केलेली होती, तर बघू शकताय तुम्ही किती फुटवे आहेत. असंच नाही एकाच झाडाला नाही, सर्व झाडांना त्याच कंडिशनमध्ये एकही रुपयाचे रासायनिक केमिकल या खत नाही आहे.
आता जे टमाटे आहेत हे समजा आपण घरातच म्हणजे शेतामध्ये जे लागवड म्हणजे असं पडलेलं होतं खाल्लेलं त्याने बियाणं तेच लागवड केलेली आहे. बाहेरून आणलं असतं तर अजून फरक पडला असता. पण आपल्याला बाहेरचे काही घेणं देणं नाही. आपल्याला घरातच जे काही तयार करता येते ते करा आणि विषमुक्त करा. हे डायरेक्ट 100% विषमुक्त आहे. या विषमुक्त म्हणण्यापेक्षा पूर्ण नैसर्गिकरित्या आहे. आपण केमिकलच किंवा खत दिलंच नाही आहे किंवा बॉन्डिंग तोडून पण दिलं नाही. त्यामुळं विषमुक्त न म्हणता पूर्ण नैसर्गिक पद्धतीनं आपण याच्यावर हे काम करतो आहे. आणि घरासाठी तरी नैसर्गिकरित्या खा. आता लसणाची कधी बघितली तुम्ही पात बघू शकतायत किती जबरदस्त आहे. प्रत्येक वांग्याला तेच प्रकार आहे. आणि पानाची साईजसुद्धा बघू शकताय. यामध्ये कधी बघितलं तर 15 ते 20 दिवसापासून 15 ते दिवस तरी पक्के झाले असतील. याला फवारणी काहीच नाही अजून. विशेष म्हणजे फक्त बुधवारी पाणी देऊन निघून गेलेलो होतो. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काहीच नाही आहे. आणि आपण आता याच्यासाठी निंबोळी अर्क बनवणार आहेत. आपल्याकडे निंबोळ्या भरपूर प्रमाणात पडलेल्या आहेत अजूनसुद्धा. तर त्या निंबोळी अर्क आपण जे आपल्या शेतामध्ये शेंडेआळी बोंडाळी जे काही आळी पडतात त्यांना कधी आपण बुंद्याला टाकून दिलं तेही दाखवणार आहेत. आपण कसं बनवायचं काय हे सर्व दाखवून देऊ म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्षात करतो तेव्हा दाखवतो. पटवून देणारे भरपूर सापडतील. आपण करून दाखवतोय. धन्यवाद.